वाहतूक कोंडीच्या विरोधात आता मनसेचा ट्रॅफिक मार्च मोर्चा जो काढण्यात आलेला आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या इथून थेट हरिनिवास सर्कलपर्यंत हा याची सांगता होणार आहे। अविनाश जाधव मनसे नेतेसह इतर पदाधिकारी आता महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पाहायला गेलं तर वाहतूक कोंडीचा फटका हे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसामुळे देखील अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि याचाच फटका मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसत आहे। वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी अनेक जण बसतो, त्यामुळे सरकारची कोंडी करण्याचं तुम्ही काम आता या मोर्चातून करत आहे का? प्रश्नच नाही, कारण वाहतूक कोंडी हा महत्त्वाचा विषय झालाय। आज ठाणे हा मध्य भाग आहे, चारही साइडने ट्रॅफिक होते। आज या रस्त्याला जे खड्डे पडलेत तो घोडबंदर, रेती बंदर आणि मधला पट्टा आहे, तिथून ट्रॅफिकला 2-2, 3-3 तास जावं लागतंय। वेळेवर रुग्णवाहिका वेळेवर जात नाही, बळी जात चाललेत, खड्ड्यांमुळे होते तेवढे ऍक्सिडेंट होतात। ह्याला जबाबदार कोण आहे? तुमच्या इलेक्शनच्या मीटिंग चालल्यात, तुमच्या निवडणुका चालल्यात, अरे लोकांचे जीव चाललेत, त्याच्याकडे पहिले लक्ष द्या। ते मुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री असे अनेक आदेश त्यांनी निर्देश दिले होते शासनाला खड्डे बुजवावे, अनेक ठिकाणचे रस्ते अजून अर्धवट आहेत। ह्यांनी काय केलं माहितीये? ह्यांनी फक्त ह्यांच्या पोळ्या भाजायला घेतल्यात। कोण मरतंय ह्यांना त्यांच्याशी काही संबंध नाही। हे बोगस वोटिंग आणि ईव्हीएमच्या जीवावर निवडून येणार आहेत ना, त्यांना सामान्य माणसाच्या जीवाची काही पडलेली नाहीये। त्यांना माहितीये गेलेला आई बहिणीचा जो भाऊ असेल, मुलगा असेल, त्यांना त्यांच्याशी काही पडलेलं नाही। त्यांना बोगस वोटिंग करायला हे बरोबर तयार असतात। मला असं वाटतं मुख्यमंत्री हे ठाण्यातले आहेत आणि ते कोपरी पाचपाखडीचे आमदार आहेत। मला त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्याच रस्त्याने जाता, पण तुम्हाला असतो सरकारी ताफा, त्याच्यामुळे तुमची गाडी व्यवस्थित जाते। पण आमच्यासारख्या सामान्याची गाडीला 2-2 तास थांबावं लागतं, वाढतं पेट्रोल दर आहे, घर खर्च आहे, आम्ही सामान्य लोक कसं जगणार? ह्याच्यासाठी हा मोर्चा आहे। या मोर्चाने कुठे सरकारचे डोळे उघडतील? प्रश्नच नाही। जर डोळे उघडले नाही तर डोळे उघडावे लागतील आणि उघडल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। नक्कीच या महिला आक्रमक झालेल्या आहेत। काय वाटतं घोडबंदर ते ठाणा स्टेशन किती वेळ लागतो कामावरती पोहोचायला? असा तर पहिला अर्धा-पाऊण तास लागायचा, आता 2-3 तास। एखाद माणूस मरता असला ना तो तिथं जीव सोडेल पण हॉस्पिटल पोहोचू शकत नाही। आज माझ्या प्रभागात घोडबंदरला राहते मी, आज एवढे ॲक्सिडेंट झाले, लोकांची कंबर गेली, मान गेलाय, किती लोक आता यांचे नगरपालिका अधिकाऱ्यांचे पित्रे घालू आम्ही। उद्याला सर्व पित्री अमावस्या आहे, यांचे पित्रे घालणार आम्ही। आज एवढे लोक मेलेत, त्यांचा कोण आहे? आज अविनाश दादा या लोकांसाठी उतरतो, मग इकडचा पालकमंत्री काय करतो? हा मोठ्या मोठ्या गाडीत फिरतात, यांच्या पोटातलं पाणी हलत नाही। कळकळ आहे, या ठिकाणी विनंती केली जाते शासनाने लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी कुठंतरी वाहतूक कोंडी जी आहे ते दूर करावी, अशा प्रकारचा या ठिकाणी मागणी केली जाते। मात्र सरकारने आता यापर्यंत कशापर्यंत धोरण आखले हे देखील पाहणं गरजेचं। मात्र अनेक बैठका घेतण्यात आल्या, वाहतूक विभागाकडनं देखील प्रशासनाकडनं देखील अनेक अध्यादेश काढण्यात आले, मात्र अजून देखील कुठेही या वाहतूक कोंडी दूर झाल्याचं चित्र या ठाण्यामध्ये दिसून येत नाही। ठाणे ते नाशिक, मुंबई असेल, महामार्ग असेल, घोडबंदर असेल, गायमुख घाट असेल, गुजरात या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना या ठाणेकरांना करावा लागत असतो। मात्र या ठिकाणी काही अजूनही देखील ठाणेकर आहेत, या ठाणेकरांकडनं देखील आपण जाणून घेणार आहोत। नक्कीच या ठिकाणी जे मूलभूत प्रश्न आहेत ते आपल्याला, हा लॉंग मार्च जो आहे तो मनसेमध्ये अनेक जे आहेत ते ठाणेकर देखील सहभागी झालेले आहेत आणि याच ठिकाणी का वाटतं अनेक लोकांचे जनता दरबार होतात, अनेक वाहतूक कोंडीची समस्या मात्र होत नाही। का वाटतं एकंदरीत निवडणुका बघितलं जनता दरबार फक्त जनतेचे प्रश्न सुटतात? जनतेचा एकही मूलभूत प्रश्न हे सरकार सोडवायला सक्षम नाही आहे। ठाण्याला कोणता तरी शाप लागलेला आहे, तो शाप हायवेच्या पलीकडचा आहे, सिटीच्या हायवेच्या पलीकडे एक मोठा शाप लागलेला आहे, ज्याने ठाणेकर त्रस्त आहेत। हे 2 मिनिटाचं काम आहे एखाद्या खासदाराला आणि आमदाराला की तिथे जाऊन टोईंग नुसतं बंद तर 2 मिनिटात बंद होऊ शकतं। हे खड्डे बुजवा 2 मिनिटाचं काम आहे, पण ह्यांना वारंवार बिलं काढायची आहेत, लोकांचे नाहक बळी जात आहेत, त्यांना हे बसून नुसती मजा घेत आहेत। यांच्या गाड्यांना एअर सस्पेन्शन आहेत। एकदा माझी विनंती आहे
की माझ्याबरोबर जर कोण या ठाण्यामध्ये जर सच्चा नेता जर असेल ना कोण, त्यांनी माझ्याबरोबर DCP ऑफिसपासून बसावं ॲक्टिवावर आणि नागला बंदरला युटर्न मारून येतो. हालत काय रस्त्याची तुम्हाला कळेल. सर्वसामान्यांना त्रास किती होतोय समजलं. सगळ्या लोकांना एवढ्या आजार झालेत त्याच्यामुळे, किती लोकांचे जीव गेलेत, विचारायला कोण नाही. ते कुत्रा यांच्यासाठी 2 मिनिटाचं काम आहे, पण त्यांना नाही करायचं आहे. ठाणेकर देखील त्रस्त झालेले आहेत. मात्र पुढे हा मोर्चा जो तो पुढे वळत आहे. पाहिलं गेलं तर घोडबंदर परिसरामध्ये अनेक जे आहेत ते ठाणेकर असेल, या मुंबईवरून येणारे असतील, नाशिकला जाणारे असतील, ही लोक या वाहतूक कोंडीचा त्रस्त झालेले आहेत. मात्र याचाच बाबत पाहायला गेलं तर आता कशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी प्रशासनाकडनं निघणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र पाहायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी घोडबंदरवासी आहेत. किस तरह से मोर्चे में शामिल हो गए अब? हम रह रहे हैं घोड़बंदर रोड, हिरानंदानी स्टेट फेडरेशन को रिप्रेजेंट कर रहे हैं. ये अविनाश यादव जी ने जो ये किया है बहुत बढ़िया किया. ये कोई पॉलिटिक्स नहीं है, ये कॉमन कॉज है, स्टूडेंट्स को है. सर हमारे वहाँ पर हमें ऐसा लगता है कि जैसे हमें जॉब पे जाना बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स 3 से 4 घंटे लग जाते हैं आज की तारीख में. और इतना प्रॉब्लम है कि अगर हमें कुछ इमरजेंसी में थाना सिटी से अगर एम्बुलेंस कॉल करनी होती है तो एम्बुलेंस 1.5 से सवा घंटा लेती है. तो आदमी का पता नहीं क्या होगा. स्टूडेंट्स को भी प्रॉब्लम है. जॉब ओरिएंटेड एरिया है पूरा घोड़बंदर पट्टा. और अभी ये रिसेंट की एक आपको इंसिडेंस बताऊं. एक लेडी फ्रॉम इनकम टैक्स शिफ्टेड टू थाना में शिफ्ट हुई है हमारे यहाँ हिरानंदानी में. वो बोलती जब मैं ब्रेकफास्ट लेके बस में बैठती हूँ, लंच टाइम में BKC में पहुँचती हूँ. समय लगता है यहाँ बहुत पे. बड़ा समय लगता है. आप कहाँ से हो, किस तरह से आप यहाँ पे मोर्चे में शामिल हो? मैं दोस्ती डिजायर ब्रह्मांड से हूँ. बहुत ट्रैफिक लगता है, बहुत बोलेगा तो बहुत ट्रैफिक लगता है. बच्चों को स्कूल में जाने के लिए स्कूल में जाने के लिए, कॉलेजेस में जाने के लिए, हर जगह पे ट्रैफिक और ट्रैफिक ही है. बड़े नेते अपने ठाणे को लगे हुए हैं. यहाँ पे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी है, परिवहन मंत्री ट्रांसपोर्ट मिनिस्टर यहाँ पे प्रताप सरनाईक भी है. इनसे क्या मांग रहे आप? नहीं, उन्होंने ये सब चीज़ के बारे में सोचना चाहिए. ये ट्रैफिक बहुत हो गया है, परेशान हो गए. ये सब ट्रैफिक से बहुत परेशान हो गए हम. या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे जो आहे तो फटका या ठिकाणी ठाणेकरांना बसत आहे. त्यामुळे कुठेतरी मंत्र्यांनी त्यावरती तोडगा काढावा असं त्यांचं म्हणणं आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि याच ठिकाणी पाहिलं तर मनसे असतील, ठाणेकर असतील, घोडबंदरवासी असतील, या ठिकाणी सर्व मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. आणि हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून निघालेला आहे. आणि तो पुढे आता थेट हरिनिवास सर्कल या ठिकाणी आता सांगता होणार आहे. मात्र आता या ठिकाणी ज्या पद्धतीने वाहतूक विभागासंदर्भात असेल, ठाणे महानगरपालिका असेल, MMRD असेल, MSRDC असेल, PW असेल, यांच्या सर्व बैठका ज्या आहेत ते अनेक वेळा झाल्या. पावसापूर्वी जे आहे ते गणेशोत्सवापूर्वी अनेक रस्त्याची कामं जे ते डागडुजी पूर्ण करावी असे देखील निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले होते. मात्र कुठेही या प्रकारची ज्या पद्धतीने कामं पाहायला झाली पाहिजे त्या पद्धतीची कामं होताना या ठिकाणी दिसत नाही आहे. मात्र हा मोर्चा जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी दिसून येतो आहे. मोर्चाकऱ्यांनी अनेक फलकं जे हातात घेण्यात आलेली आहे, फलक जे हातात घेण्यात आलेले आहे आणि या फलकावरती ठाणेकरांनी दिली सत्ता, सत्तेने केले दुप्पट दंड, शोधण्यास सावध कर्मचारी करता वन चोहीकडे, अशा प्रकारे एक मेसेज त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता सरकारला अशा प्रकारे मोर्चा काढून कोंडीत पकडण्याचं काम या ठिकाणी मोर्चेकरी करतात. मात्र सरकार आता यावरती तोडगा लवकरात लवकर काढणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. या अगोदर देखील अनेक मोर्चे हे सरकारच्या विरोधात निघाले होते. आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आता हा मोर्चा जो आहे तो हरिनिवास सर्कल या ठिकाणी वळत आहे. नवनिर्माण सेनेचा अनेक जनता दरबार होतात, पण जनतेची कामं होतात का, रस्त्याची कामं होतात? रस्त्याची आपल्या ठाण्याला माननीय मुख्यमंत्री लागलेले आहेत, ते आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आज तुम्ही बघताय की ठाणेकरांची काय हालत होते. आज घरातला माणूस कुटुंब प्रमुख जेव्हा नोकरी धंद्यासाठी बाहेर जातो तेव्हा त्या घरच्यांना सुद्धा शाश्वती नाही की माझा माणूस सुखरूप येईल म्हणून.
हे लोकांना, मंत्री लोकांना रस्त्याचं काय पडलेलं नाही आहे. त्यांनी जेव्हा रस्त्यावरती स्वतः येतील तेव्हा त्यांना कळेल. आज मुख्यमंत्र्यांनी जर का माझ्याबरोबर ॲक्टिवावरती फिरले ना की ठाणा स्टेशनपासून घोडबंदर रोडला, तर त्यांना कळेल की त्यांना काय आम जनतेची काय त्यांची हालत तयार होत होती. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा कोणा जनतेला त्यांनी वेटेज धरलेला आहे. नक्कीच या ठिकाणी ठाणेकर असतील, इतर लोक देखील या ठिकाणी मोर्चामध्ये सामील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आता या ठिकाणी ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून कधी सुटका होईल यासाठी आता सरकार कशा प्रयत्न करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने हा मोर्चा निघालेला आहे. अविनाश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, अनेक जनता दरबार होतात, जनतेची नक्की कामं होतात का? दुसरीकडे अनेक रस्त्याची कामं रखडलेली आहेत. जनता दरबार म्हणजे कॉम्पिटिशन आहे ठाण्यामधली, की यांनी घेतलं की दुसऱ्या दिवशी तो घेतो, तिसऱ्या दिवशी ती घेतो. हे फक्त दिखावे असतात. ह्यांचेच कार्यकर्ते त्या जनता दरबारात बसलेले असतात. आणि एक महाराष्ट्रासमोर पिक्चर तयार केलं जातं की बघा आम्ही जनता दरबार केली आणि आमच्याकडे गर्दी असते. हे सगळं खोटं आहे. जनता दरबारने ठाण्याचे प्रश्न जर मिटले असते ना तर आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. जनता दरबार हा खोटा कन्सेप्ट आहे ठाण्यामध्ये आणलेला. म्हणजे एका राजकीय नेत्याने जनता दरबार घेतला की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा कुठला तरी पक्ष आपला जनता दरबार, तोपर्यंत काही समस्या नसतात का? रोज लोकांच्या समस्या आहेत. तुम्ही जर माझ्या पक्ष कार्यालयात रोज सकाळी आलात ना तर रोज 200 नवीन लोक आलेली असतात प्रश्न घेऊन. त्यासाठी आम्हाला जनता दरबार भरवावा लागणार. लोकांना वाटतं मनसेच्या कार्यालयात जावं, आमची कामं होणार आहेत म्हणून. त्यांची तारीखवार ठरलेली असते. अनेक बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळतं. केळकर असेल, आमदार वनमंत्री असतील या लोकांना यांना बोलवावं लागतं की तुमच्या समस्या घेऊन या. आमच्याकडे लोक येतात समस्या घेऊन. काय वाटतंय हा समस्या घेऊन सरकार आता यांचे डोळे उघडणार का या मोर्चामुळे? मला असं वाटतं आजच्या माझ्या काही मोर्चाने लगेच उद्या ट्रॅफिक संपणार आहे अशातलं काही माझं मत नाही आहे. माझं मत असं आहे की ह्याने एक सिस्टीम लागावी, लोक एकत्र यायला सवय व्हावी, याच्यासाठी माझा आजचा हा मार्च आहे. आणि अजून असे मोठे मोर्चे होतील, ठाणेकर एकत्र येतील विविध विषयांवर. मोर्चे येतील. मात्र येणाऱ्या काळात मेट्रो सुरू होणार आहे 22 तारखेला, त्याचं आता ट्रायल रन होणार आहे. अहो, जमिनीवरच्या गोष्टी करा, हवेतल्या गोष्टी कसल्या करताय? मागचे 20 वर्ष, मागची 10 वर्ष आम्ही ट्रॅफिकमधनं फिरतोय. ते काय ट्रॅफिकची सफर आहे का? की वरून ठाणे कसं ट्रॅफिकमध्ये फसलेलं आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही ती काय मेट्रोची हे ठेवली आहेत का? चालू करणार आहात का तुम्ही लगेच? हो, पण ती चालू 2026ला होणार आहे, डिसेंबर 2026ला. आता फक्त शोबाजी चालू आहे. आता हे सगळे कॉम्पिटिशन चालू आहे की मुख्यमंत्री आला तर उपमुख्यमंत्री काय करणार, उपमुख्यमंत्री आला तर मुख्यमंत्री काय करणार, ही कॉम्पिटिशन चालू आहे. आता काय त्यांचं हे नाही आहे. तज्ज्ञ आहेत का असे त्यांना सांगण्यासाठी की वाहतूक कोंडी कशी प्रकारे दूर करू शकतो? जे पगारावर घेतलेले अधिकारी आहेत ते काय करणार? जर आम्ही तज्ज्ञ शोधायला लागलो तर? जे पगारावर जे अधिकारी ठेवलेत ना त्यांच्याकडनं कामं करून घ्या. त्यांना फक्त पैसे वसूल करायला लावू नका टेंडरमधले. नक्कीच हे होते मनसे नेते. आपल्यासोबत ठाणेकर देखील जोडले गेले, समाजसेवक. काय सांगाल, वाहतूक कोंडीचा फटका तुम्हाला देखील बसतो? बघा, अविनाशजींनी हा जो प्रश्न पुढे आणलेला आहे हा खऱ्या अर्थाने ठाणेकरांच्या जनतेचा प्रश्न आहे. हा एकटा अविनाश जाधवांचा प्रश्न नाही आहे. आणि या वाहतूक कोंडीमुळे ठाणे शहर अतिशय त्रस्त आहे. प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. गरीबपासून श्रीमंत माणूस त्रस्त आहे. आणि याला टेक्निकल काही आधार नाही आहे. एकेरी कारभार चालला आहे आणि एकेरी कारभार रेटून नेत आहेत. त्यामुळे हे ट्रॅफिकची समस्या आलेली आहे. इतर पक्षांना किंवा इतर कार्यकर्त्यांना कुठे किंवा नागरिकांना कुठे विश्वासात घेतलं जात नाही आहे. आणि हे ठाणेकरांवर लादलेली ट्रॅफिक आहे. आणि याला सर्वस्व जबाबदार शासन, प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट, ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे. शांततेत मोर्चा काढला, येणाऱ्या काळात कसा मोर्चा असेल ठाणेकरांचा? साहेब बघा, हा आक्रोश आहे. नेपाळ तुम्ही बघतायच, भारत वाट पाहतोय. सांगायला नको, फार दयनीय परिस्थिती आहे भारतीयांची. केवळ मॅनिप्युलेट केलं जातं, प्रचार प्रसार करून वेगळं काहीतरी चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या राज्यकर्त्यांना गुडघे टेकवावे लागणार आहेत. काळी फीत घालून निषेध करतात.
हा नक्की. ह्या ठाण्याचा ताबा जो आहे सुमित बाबांनी घेतलेला आहे आणि सुमित बाबाच्या हट्टापायी हे सुमित बाबा तर तुम्हाला माहिती आहे ठाण्यामध्ये कोण आहे. तुम्ही मी का म्हणतो पत्रकार बांधव तुम्हाला माहिती आहे, पण ह्या ठाण्याचा ताबा जो आहे सुमित बाबांनी घेतलेला आहे आणि सुमित बाबाच्या म्हणण्यानुसार ही ट्रॅफिक डावी उजवी ऐक आणि नाही लिंबू म्हणजे अधिकाऱ्यांच्या खिशात लिंबू दिला जातो आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही डाव्याकडे वळ उजवीकडे वळ आणि यांची म्हणजे तसं सर्वात महत्त्वाचं की नाही याच्यामध्ये भूमिका जी आहे ठाणे महानगर आयुक्तांची आहेत. आयुक्त साहेबांनी रस्ते मोठे केले नाही आहे आणि रस्त्यामध्ये जे आजूबाजूला चारी साईडला पार्किंग असते पार्किंग असल्यामुळे काय झालं ते रस्ता नॅरो होतो आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आहे आणि प्रशासन मात्र या संदर्भात कुठल्या उपाययोजना करत नाही. या संदर्भात प्रशासन कुठल्याही उपाययोजना करत नाही असं या ठाणेकरांचं म्हणणं आहे. मनसेकरांचं म्हणणं आहे. मनसेचे पदाधिकारी सर्वच या मोर्चेमध्ये सामील आहेत. पाहायला गेलं तर नावाला फक्त जनता दरबार होतो आहे पण जनतेची कुठलीच कामं या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे हा जो ट्रॅफिक मार्च जो आहे तो ठाण्यात मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीचा सामना या वाहतूक कोंडी कशावेळी सुटेल याचा आता सर्वांकडे लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा अजयसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे.